स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका आणि त्यांचे पहिल्यांदाच एकत्र येणे यामुळे चर्चेत असलेला बहुप्रतीक्षित सुशीला सुजित हा चित्रपट येत्या 18 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे। गेल्या काही आठवड्यात टप्प्याटप्प्याने प्रकाशित झालेल्या टीजर, पोस्टर, प्रसारगीत आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला असून चित्रपट निखळ कौटुंबिक मनोरंजनाचा एक आगळा-वेगळा आविष्कार ठरणार आहे। पंचशील एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या सुशीला सुजितच्या नावापासूनच त्याचे वेगळेपण अधोरेखित होते। अनेक गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच होत आहेत। स्वप्नील आणि सोनाली एका घरात बंद दाराआड अडकून पडतात। त्यांचा मोबाईल सुद्धा बाहेर राहिला आहे। त्यांचे नाते काय आहे, त्यांच्यात संबंध काय आहे, अडकण्याचे कारण काय, हे प्रश्न रसिकांना पडले असले तरी त्यातून पडद्यावर धमाल पाहायला मिळणार याची हमी मात्र त्यांना मिळाली आहे। ट्रेलर, पोस्टर यातून ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांनी पुण्यातील पत्रकार भवनामध्ये पत्रकारांशी संवाद साधला। चैत्र पाडव्याच्या पूर्वसंध्येला मुंबईत सर्व कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ यांनी एकत्र येत आगळा उत्सव साजरा केला होता। आता चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहिली जात असताना कलाकारांनी चित्रपटाचे विविध पैलू पत्रकारांसमोर उलगडले। निर्मिती मंजिरी ओक, अभिनेत्री रेणुका दफ्तरदार, राधा सागर आदी यावेळी उपस्थित होते। 3 दिग्गजांचे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र येणे तर आहेच, पण प्रसाद ओकच्या पंचरंगी भूमिकेची उत्कंठा प्रेक्षकांना आहे। निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता आणि गायक अशा बहुपेडी भूमिकेत प्रसाद पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत आहे। त्यातही त्याची या चित्रपटातील भूमिका आगळीवेगळी आहे आणि त्याने त्यातील एक गाणेही गायले आहे। कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर प्रसाद ओकचा दिग्दर्शक म्हणून हा नवा चित्रपट आहे। चित्रपटाचे वितरण पॅनोरामा स्टुडिओजने केले असून चित्रपटाची कथा व दिग्दर्शन प्रसाद ओक यांचे आहे। पटकथा व संवाद अजय कांबळे यांचे आहेत। प्रसाद ओक, मंजिरी ओक, स्वप्नील जोशी, संजय मेमाने, निलेश राठी हे चित्रपटाचे निर्माते आहेत। आज मराठी चित्रपटसृष्टीत विविधांगी प्रयोग होत आहेत। कथेच्या बाबतीत हा सुद्धा एक तसाच प्रयोग आहे। ही आगळी कथा प्रेक्षकांना आनंद देऊन जाईल असे उद्गार प्रसाद ओक यांनी काढले। स्वप्नील जोशी म्हणाला, हा चित्रपट निखळ करमणुकीची हमी देतो। टीजर, ट्रेलर पाहिल्यापासून हे मनोमन पटल्याशिवाय राहणार नाही। माझी आणि सोनाली कुलकर्णी यांची वेगळी केमिस्ट्री आणि प्रसादचे दिग्दर्शन हा बेत फक्कड जमून आला आहे। सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, अभिनयाचा कस लावणाऱ्या आणि बुद्धीला चालना देणाऱ्या भूमिका करायला मला आवडतात। सुशीला सुजित, माझी भूमिका तशीच आहे। स्वप्नील आणि प्रसाद बरोबर पहिल्यांदाच काम करत होते, त्यामुळे प्रत्यक्षात काम करताना खूपच धमाल आली। कथा, संकल्पना, संवाद आणि निर्मिती मूल्य या सर्वच बाबतीत चित्रपट वेगळा आहे। मला पूर्ण खात्री आहे प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल। आणि त्या दाराच्या मागे नेमकं काय घडतंय तुम्हाला कळणार आहे 18 एप्रिलला। ते अडकलेत, पण त्यांचं अडकणं बघून आपल्याला खूप मज्जा येणार आहे, आपल्याला खूप हसू येणार आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यातले अनेक क्षण आठवणार आहेत आणि अनेक माणसं आठवणार आहेत। त्यामुळे त्या सगळ्यासाठी आणि हसण्यासाठी आम्हाला भेटायला या 18 एप्रिलला आणि सगळ्या परिवाराला घेऊन या, कारण हा सगळ्या परिवारासाठी हा सिनेमा आहे। अत्यंत करमणूक करणारा सिनेमा आहे। घरातल्या प्रत्येक सुशीला आणि प्रत्येक सुजितसाठी हा सिनेमा आहे। सगळ्यांनी 18 एप्रिलला नक्की थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघा। 18 एप्रिलला सगळ्यांनी आपल्या मनाची दारं उघडा आणि चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा। सगळे 18 एप्रिल म्हणूया। सुशीला सुजित तुमच्या भेटीला येतोय 18 एप्रिलला।